ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जालना बस स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्यात। बस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय म्हणून लांब पल्ल्याच्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या। त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत। अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि खबरदारी म्हणून जालन्यातील एसटी प्रशासनाने याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे। जालन्यातील हे बसस्थानक आहे। एरवी गजबजलेल्या या बसस्थानकावरती आपल्याला गाड्यांचा शुकशुकाट पाहायला मिळतोय। या ठिकाणी गाड्यांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत असतात। प्रामुख्याने काही वेळापूर्वीच आगार प्रमुखांशी बातचीत झाली। त्यांनी सांगितलं की लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत। जसं की नाशिक असेल, नगर असेल, नाशिक पुणे असेल किंवा नांदेड असेल, अशा लांब पल्ल्याच्या गाड्या या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून आगार प्रमुखांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे जालना जिल्ह्याचे जे मुख्य बसस्थानक आहे त्या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या आता सुरू नाही आहेत आणि साहजिकच या ठिकाणी काही लांबचे प्रवासी देखील या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। याशिवाय जालना जिल्ह्यातल्या ज्या अंतर्गत वाहतूक आहे जी बसची आहे ती सुरळीतपणे सुरू असल्याचं देखील आगार प्रमुखांचं म्हणणं आहे। एकूणच बंदच्या पार्श्वभूमीवरती शहरामध्ये काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय। मात्र जी प्रमुख वाहतूक व्यवस्था आहे जी बसची त्या ठिकाणी मात्र नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होताना पाहायला मिळते, कारण लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या खबरदारीचा उपाय म्हणून काही बंद करण्यात आलेल्या आहेत। रवींद्र मुंडे, एबीपी माझा, जालना।